जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। वन विभागाने मजले चिंचोली वाघुडा परिसरात संजय आव्हाड यांच्या घराशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी बिबट्या अडकलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। तसेच बाजार समितीचे संचालक धर्मनाथ आव्हाड यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं। नगर तालुक्यात दररोज बिबट्यांकडून पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडत आहेत। बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। रविवारी पहाटे उदरमल येथे बिबट्याकडून गाय व वासरावर हल्ला करण्यात आला, तर शेळीचा फडशा पाडण्यात आला असल्याची घटना घडली आहे। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पिंजरा बसवण्याची मागणी करण्यात आली होती। पारनेर तालुक्यातील किन्नी गावाजवळ मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सुमारे 4 वाजता शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला। मयत महिलेचे नाव सौ भागुबाई विश्वनाथ खोडदे असं आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की भागुबाई या आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या। अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्याची तीव्रता इतकी होती की त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पोहोचू शकलं नाही आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। हद्दपार केल्याचा आदेश असताना देखील हद्दीत फिरताना मिळून आल्याने शहर पोलिसांनी इम्तियाज आजीज शहा उर्फ बबलू याला अटक केलाय। उद्धव तारडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। पारनेर तालुक्यातील पठार भागातील वडगाव दर्या गावातील प्रसिद्ध दर्याबाई व वेल्लाबाई मंदिरात 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री मोठी चोरी झाली। मंदिरातील 4 दानपेट्यांमधून अंदाजे 30,000 रुपये चोरीला गेले असून या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 2 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेपर्यंतच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजाचा कडेकोंडा तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर दानपेट्या फोडून त्यातील रोकड चोरून नेली। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जिल्ह्यातील बसमधील महिलांच्या पर्स चोरीच्या वाढत्या घटनांचा पाठपुरावा करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी साधली असून रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली कोमल नागनाथ काळे आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर यांना जेरबंद करण्यात आलाय। दोघांकडून एकूण 9,35,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नगर परिषदा आणि नगरपंचायती पाठोपाठ आता महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। कारण तांत्रिक कारणामुळे 24 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्वच नगरपालिकेचे निकाल आता उशिराने लागणार आहेत। त्यामुळे आयोगाच्या यंत्रणेवर ताण वाढलाय। तसंच नगरपालिका निवडणुकानंतर महापालिका निवडणुका प्राधान्याने घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीला ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 9 वर्षाच्या प्रतीक्षेने झालेल्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान उत्साहात पार पडलं। मात्र मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याने निकाल जाहीर होण्यात होणाऱ्या विलंबाबद्दल अनेक मतदार, उमेदवार, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सकाळी 7:30ला मतदानास सुरुवात झाली। थंडीमुळे सुरुवातीला मतदान पडलं नाही, त्यामुळे सकाळी 11 पर्यंत फक्त 15% मतदान झालं। दुपारनंतर प्रमाण वाढू लागलं। सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान सुमारे 55% इतकं झालं होतं। मात्र अनेक मतदार केंद्रांवर मोठ्या रांगा असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिलं। प्रशासनाने हे गृहीत धरून प्रत्येक ठिकाणी पुरेशी वीज व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या।
अहिल्यानगर पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक महिला आणि 2 चिमुकले गंभीर जखमी झाले. मात्र या तिघांचा जीव वाचवण्यात महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने निर्णायक भूमिका बजावली. सागर पालवे आणि विलास उकिरडे या दोन्ही पोलिसांनी अपघातानंतर क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. घाबरलेल्या चिमुकल्यांना हाताला धरून शांत केलं, वाहतुकीपासून दूर सुरक्षित जागी हलवलं आणि जखमी तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू होईपर्यंत हे दोघे पोलीस घटनास्थळी व रुग्णालयात थांबून मानसिक आधार देत राहिले. त्यांच्या संवेदनशील कृतीमुळे युनिफॉर्म मधली ह्युमॅनिटी नेमकी काय असते याचा जिवंत पुरावा दिलाय. वर्दी फक्त कर्तृत्वाचं प्रतीक नसून माणुसकीचंही रूप असू शकते हे आज पुन्हा सिद्ध झालंय. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथे सांगतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.